देऊ ना? जय जगदंब. गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी श्री हरिहर सद्गुरु शक्तीपीठ संभाजीनगरचा आपला बीड बायपास रस्त्याला जे मंदिर आहे रेणुका मातेचं, त्या शक्तीपीठाच्या वतीनं दरवर्षी गेली 1997 पासून संभाजीनगरमध्ये संपन्न होतो. आणि मंदिरामध्ये जागेची व्याप्ती आपल्याला मावत नसल्यामुळं गुरु लॉन्च नावाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण तो गेले 3 वर्षापासून संपन्न होत आहे. अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न होतो. दरवर्षी हजारोच्या संख्येने या ठिकाणी भक्त दर्शनाला येतात, सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन जातात. परंपरेचं कार्य पाहणारे हरिहर सद्गुरू शक्तीपीठाचे परमपूजनीय सद्गुरू अप्पा महाराज यांचं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी ते समाधिस्थ झाले. त्यांच्या पश्चात ही पहिलीच गुरुपौर्णिमा असल्यामुळं अत्यंत भक्तिपूर्ण आणि भावपूर्ण सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्या आठवणी दाटून येत होत्या. अशा पद्धतीने सगळेजण काल 28 तारखेपासून आज संध्याकाळपर्यंत अत्यंत मनापासून भक्त या ठिकाणी येत आहेत. सगळ्यांनी या सद्गुरू दर्शनाचा लाभ घेतलाय. महाप्रसाद सगळेजण घेत आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन सद्गुरूंचं आज सकाळी सगळ्या भक्तांना लाभलंय. सद्गुरू आज्ञेमध्ये राहून कशा प्रकारे आपल्या शिष्यांनी आचरण ठेवावं आणि त्या आचरणाचा परिणाम म्हणून त्यांना कसा अनुभव येणार आहे, जगदंबेची भगवतीची रेणुका मातेची कशी त्यांना कृपा मिळणार आहे, सद्गुरूंची कृपा कशी मिळणार आहे, हा सगळा विषय परमपूजनीय अंबरीश महाराज, परमपूजनीय अनिरुद्ध महाराज या दोघांनीही मार्गदर्शनातनं अत्यंत छान प्रकारे सगळ्या भक्तांना आज सकाळी या ठिकाणी उद्बोधित केला. आणि दुपारी 12:30-1 पासनं या ठिकाणी दर्शनं सुरू आहेत आणि जवळपास प्रतिवर्षीप्रमाणे संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत ती दर्शनं चालतात तशी या ठिकाणी आहेत. सगळ्या संभाजीनगरमधल्या आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या भक्तांचं या ठिकाणी दर्शनाला येणं होत असतं आणि सगळेजण त्या दर्शनाचा लाभ घेतात. जय जगदंब. जय जगदंब. मी विश्वनाथ दाशरथे. गेली अनेक वर्ष, म्हणजे आता नक्की किती वर्ष हे मलाही सांगणं कठीण आहे, परंतु गेली अनेक वर्ष हंसतीर्थ प्रतिष्ठानच्या सगळ्याच उत्सवांमधनं संगीत सेवा करायची संधी मला महाराजांच्या कृपेने, त्यांच्या प्रेमामुळे मिळत होती. आणि सातत्याने मी या गणपती उत्सव असेल, नवरात्रातला उत्सव असेल किंवा महाराजांच्या वाढदिवसाचा उत्सव, गुरुपौर्णिमेचा उत्सव, अशा सगळ्या उत्सवांमध्ये सातत्याने सेवेसाठी सकाळी संध्याकाळी अशा अनेक वेळेला आलो. आणि अनेक पदं ही केवळ हळूहळू लक्षात येत गेलं की ती कुठली महाराजांना आवडतायत. आणि जसं जसं तो एक अंदाज येत गेला तसं आणि त्यांचा कान फार तीक्ष्ण होता. ते जेव्हा जेव्हा ऐकायचे तेव्हा काही नवीन घेतलं की बरोबर ते सांगायचे, हा आज हे नवीन आलं, हे छान होतं, किंवा ही रचना चांगली होती, ते पद चांगलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो भाव असायचा सेवेचा, त्या भावामुळे ती सेवा महाराजांच्या पर्यंत पोहोचायची. आजही गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने असाच हा सेवेचा भाव घेऊन इथे आलो होतो आणि आपल्या सगळ्यांच्या समोर सेवा सादर केली. आपला परिचय. मी विश्वनाथ दाशरथे. नमस्कार, मी केदार देशमुख. जवळपास 2001 पासून मंदिरामध्ये सेवा देतो आहे. नवरात्राचा उत्सव असेल, गुरुपौर्णिमेचा उत्सव असेल, कुठलाही उत्सव असेल, दर वेळेला तीच ऊर्जा इथून प्राप्त होते. त्याच पद्धतीचं पूर्ण पाठबळ, शक्ती, आशीर्वाद इथून मिळत राहतो, मिळत राहील ही अपेक्षा आहे. आजही ही सेवा करत असताना फक्त आणि फक्त सेवा भाव होता आणि त्यामुळे आम्ही स्वतः आनंद घेतला आणि उपस्थित सर्वांना देखील आनंद देऊ शकतो. धन्यवाद. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझं नाव केदार देशमुख. मी इथली सेवेकरी आहे. 40 वर्षापासून मी इथे सेवा करते. मला अप्पा महाराजांनी जी सेवा दिली आहे माझी ती कंटिन्यू चालू आहे, अशीच नेहमी चालू राहावी. माझं नाव कल्पना तुपकरी आहे. ओम नमो
गोस्वामी महाराज. आज व्यास पौर्णिमासह गुरुपौर्णिमेचा उत्सव प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होत आहे आणि उदंड प्रतिसाद आहे भक्तांचा. अलोट गर्दीमध्ये दर्शनं चालू आहेत. रेणुकाचं मंदिर बीड बायपास संग्रामनगर दरवर्षी ह्या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतो, पण काही कारणास्तव जसं काही पब्लिकसाठी गाडी लावण्यासाठी जागा मिळत नाही किंवा जाण्याची काही रोड आहेत ते लहान आहेत, त्यामुळे जे काही गैरसोय होते ती गैरसोय टाळण्यासाठी महाराजांनी निर्णय घेतला 4 वर्षापासून की आपण गुरु लॉन्समध्ये गुरुपौर्णिमा करू, ज्यामुळं भक्तांसाठी गाडी लावायला प्रॉब्लेम येणार नाही, पाणी पावसाचा त्रास होणार नाही. आणि म्हणून आपण इथं गुरु लॉनला मागच्या 5 वर्षापासून गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतो. अतिशय उत्साहात हा साजरा होणारा उत्सव ह्याही वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे. काही उणिवा जाणवत राहतील, जसं की मागच्या वर्षी परमपूज्य अप्पा महाराज स्वतः आशीर्वाद देत होते, याही वर्षी त्यांचा आशीर्वाद आहेच आहे, पण जे भक्तांना समोर दिसत होते ते ह्या वर्षी वायुरूपाने ते दिसत आहेत. ती सूक्ष्म नजर आपली नाही आहे की ज्या वायुरूपामध्ये महाराज येत आहेत आणि आपल्याला दर्शन देऊन जात आहेत ते आपण बघू शकू किंवा अनुभवू शकू. तर हा अनुभव फक्त साधनेतून मिळतो. त्यासाठी गुरुमंत्राचा जप आणि उपासना ही फार प्रामुख्याने गुरूंना दर्शन मिळण्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि ह्या अनुषंगाने मी असं सांगू इच्छितो की गुरुमंत्रांचा जप आणि उपासना ह्यावर जितका भर देता येईल तितका भर द्या, जेणेकरून सद्गुरूंचं दर्शन साक्षात होईल. जय जगदंब. जय जगदंब. प्रतिवार्षिकप्रमाणे यावर्षी हे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम गुरु लॉन्सला होत आहे. महाराष्ट्रातून सगळ्या कानाकोपऱ्यातून इथं आज भाविक जमलेले आहेत आणि सकाळपासून कार्यक्रम चालू झाला. काल शक्तिदंडाचं पूजन झालं. आता आज सकाळी 10 वाजेपासून सारखा अखंड दर्शनाचा कार्यक्रम चालू आहे. रात्री 12-12:30 वाजता हा कार्यक्रम चालू राहील. अन्नदान सगळ्या लोकांना येणाऱ्याला सगळं अन्नदान इथं चालू आहे. सगळ्या भक्तांच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी सद्गुरू माऊलींनी जे जे इथे सगळ्यांना बोलावलं त्यांचे मनोकामना पूर्ण हो ही सगळ्या सद्गुरूच्या प्रार्थना करतो. जय जगन्नाथ. रवींद्र जोशी. माझं नाव कचुरीजी जगन्नाथराव जाधव. आज काय सांगाल गुरुपौर्णिमेनिमित्त? आज काय नाही, अण्णा महाराजांच्या सुरू केलेलं अण्णा महाराजांनी जी गुरुपौर्णिमा आहे, अण्णा महाराजांनंतर परमपूज्य अप्पा महाराजांनी त्याची कंटिन्यू त्याला सातत्य ठेवलं आणि अप्पा महाराज गेल्यानंतरही त्यांच्या परंपरेनुसार श्री अंबरीश महाराज व अनिरुद्ध महाराज यांनीही ही परंपरा मोठ्या उत्साहात आणि चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करत आहेत. आज सकाळी गुरुपूजन झालंय. सकाळी सुरुवातीलाच गुरु उपदेश परमपूज्य अंबरीश महाराज आणि अनिरुद्ध महाराजांनी दिला. त्यानंतर शक्तिदंडाची पूजा करण्यात आली आणि नंतर गुरुपूजनानंतर सर्व शिष्यांना दर्शन आणि महाप्रसादाचा सुरुवात करण्यात आली. या नियोजनामध्ये रक्तदान शिबिर आहे, आरोग्य शिबिर केलेलं आहे. त्याचप्रमाणे 10,000 लोकांचा अन्नदानाचा संकल्प आहे आजचा आमचा. कालही शक्तिदंड पूजन आणि व्यासपूजन झालं, त्यावेळेसही साधारणतः 2,500 ते 3,000 लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. भक्तांना काय आशीर्वाद काय सांगणार?
गुरुपौर्णिमेनिमित्त मी हेच सांगेल की गुरूंनी दिलेला जो आपल्याला उपदेश आहे, सेवा करा मेवा खा, त्या परंपरेनुसार आपली पूर्ण परंपरेने आपण त्यांना सद्गुरूंना भजून आपल्या जीवनाचा उद्धार करावा, हेच मी यावेळी सांगेन. मी गेल्या 18 वर्षापासून गुरुसेवेमध्ये जाधव केटर्सच्या स्वरूपामध्ये सद्गुरूंच्या चरणी सेवा करत आहे. ॲड्रेस काय सर आपलं? N2 ठाकरे नगर, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.